नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 आपल्या चॅनलवर जी सिरीज सुरू आहे त्या सिरीज मधील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल या कार्यक्रमाची जी माहिती आपण पोर्टलवर भरणार आहोत। तिथे फायनल सबमिशन झाल्यानंतर आपल्याला नेमके किती गुण मिळाले, त्याची श्रेणी वगैरे कशी काढायची यासाठी आपल्याला एक गुणदान तक्ता वापरावा लागणार आहे। त्या गुणदान तक्त्यामध्ये आपण आपल्या शाळेची श्रेणी कशी काढायची, मिळालेले गुण वगैरे कसे काढायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, हा जो गुणदान तक्ता असणार आहे हा पोर्टलवर कुठेही डाउनलोडसाठी उपलब्ध नाही आहे, तो आपण स्वतः तयार केलेला आहे। तर लगेचच आपण कॉमेंट्स करून गुणदान तक्त्याची पीडीएफ द्या असे म्हणू नका, कारण आपल्याला इथे गुणदान तक्ता कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 मध्ये आपल्या शाळेचं फायनल सबमिशन झालेलं आहे। आता आपल्याला आपल्या शाळेचे मिळालेले गुण व श्रेणी काढण्यासाठी वापरावा लागेल हा गुणदान तक्ता। संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे, डेमो सहित सर्व माहिती आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आपल्याला नम्र विनंती असणार आहे, हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा, तरच आपल्याला तो गुणदान तक्ता कसा भरायचा आहे, कोणत्या स्टेपने जायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे। सोबतच मित्रांनो, हा जो गुणदान तक्ता आहे तो आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे, कुठून तो डाउनलोड करायचा आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे। तर बघा, आता माझ्या शाळेचं फायनल सबमिशन झालेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलं आहे। तर बघा, हे त्याची प्रिंट आहे, डाटा इज फायनलाइज। हे मित्रांनो अशा पद्धतीने दिसणार आहे। डाटा फायनलाइज झाल्यानंतर वर हिरव्या रंगामध्ये ते येणार आहे। आता याची प्रिंट काढली त्यामुळे काळ्या रंगात दिसत आहे। इथे शाळेचं नाव असणार आहे आणि संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे, सर्व माहिती तिथे आता लॉग झालेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला गुणदान तक्ता भरण्यासाठी या संपूर्ण प्रिंट काढणं आवश्यक असणार आहे। एका बांधवाचं कॉमेंट्स आलेलं होतं मगाशी की सर याच्या प्रिंट कशा काढायच्या। तर मित्रांनो, आपण प्रत्येक सेक्शनची आपल्याला स्वतंत्र तिथे प्रिंट काढावी लागणार आहे। तिथे प्रिंट काढण्यासाठी आपल्याला जसा आपण आता पायाभूत सुविधा ते ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि प्रिंटचं तिथे कमांड द्यायची आहे। प्रिंटची कमांड दिल्याबरोबर तिथे हे जी पायाभूत सुविधा आहे हा जो भाग असणार आहे याची प्रिंट काढण्यासाठी तिथे येणार आहे। जवळपास 3 ते 4 पेजेस मध्ये आपली या भागाची प्रिंट निघणार आहे। दुसऱ्या भागाची प्रिंट सुद्धा त्याच पद्धतीने काढायची आहे। नेक्स्ट करून दुसऱ्या भागावर जायचं आहे आणि त्यानंतर प्रिंटची कमांड देऊन, तर दुसरा भाग जो आहे मित्रांनो तो मोठा आहे, 101 गुणांचा आहे। तर त्याची प्रिंट जवळपास 5 ते 6 पेज मध्ये निघणार आहे आणि तिसऱ्या भागाची सुद्धा 3 पेज मध्ये निघणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। जर आपल्याला नसेल येत तर मला कॉमेंट्स करा, मी त्याचा एक सेपरेट छोटासा व्हिडिओ बनवून देणार आहे। तर मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला आता गुणदान तक्ता जो तयार करायचा आहे त्यासाठी या प्रिंट काढणं आवश्यक असणार आहे, जिथे आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे। तर बघा, डाटा फायनलाइज झालेला आहे, ही माझ्या शाळेची माहिती आहे। हा भाग अ आहे, पायाभूत सुविधा 38 गुणांसाठी। तर इथे आपल्याला भरलेले मार्क वगैरे दिसणार नाही आहे, इथे आपण जी काही माहिती भरली ते इकडे दिसणार आहे आणि जे आपण पीडीएफ म्हणजे फोटो जो टाकलेला आहे त्याचं तिथे डिफॉल्ट नाव दिसणार आहे। तर हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे। आता मित्रांनो, आपल्याला कोणते मुद्दे आपल्याला लागू आहे, कोणते नाही आहे, कोणती बाब, त्या पद्धतीने आपल्याला ही मार्किंग करावं लागणार आहे। तर त्यासाठी आपण वापरणार आहोत गुणदान तक्ता। तर मित्रांनो बघा, या तीनही प्रिंट मी काढून घेतलेले आहे। हे आहे पायाभूत सुविधा 38 गुणांसाठी। त्यानंतर हे जे दुसरं आहे हे असणार आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 101 गुणांसाठी, हे सुद्धा भरलेलं आहे। पूर्ण याची प्रिंट काढून घेतलेली आहे। आणि हे जे तिसरं आहे हे शैक्षणिक संपादन एकूण 61 गुणांसाठी। तर संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपण डाटा फायनलाइज करणार आहोत। तर आपला डाटा फायनलाइज झालेला आहे, आपली पोर्टलवर माहिती फायनलाइज झाली। आता आपल्याला आपल्या सोयीसाठी मित्रांनो गुणदान तक्ता तयार करून घ्यायचा आहे। तर बऱ्याच बांधवांना असे वाटणार आहे की सर आपल्याला गुणदान तक्त्याची काय गरज आहे। तर मित्रांनो, ज्या शाळा या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेल्या आहे, सर्व शाळांना इथे माहिती तर भरायचीच आहे, परंतु ज्या शाळा इथे कॉम्पिटिशन मध्ये उतरलेल्या आहेत त्यांना जे रेकॉर्ड आपण या बाबतीत ठेवणार आहोत ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर मागच्या 2 वर्षामध्ये मित्रांनो आपण या संदर्भात सर्व पीडीएफ वगैरे शेअर केलेले आहे, व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच पैकी चांगली माहिती सुद्धा शेअर केलेली आहे। तर हा जो तिसरा टप्पा आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा, तर या संदर्भात मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी माहिती भरलेली आहे त्याचा गुणदान तक्ता तयार करून घेणार आहोत। तर मी आता आपल्याला गुणदान तक्ता दाखवणार आहे।
तर मित्रांनो बघा, जो गुणधन तक्ता आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. हा आपण स्वतः तयार करून घेतलेला आहे. पोर्टलवर कुठेही आपल्याला हा जो गुणधन तक्ता आहे हा कुठेही डाउनलोड साठी उपलब्ध नसणार आहे. तर बघा, आपल्याला हा अत्यंत महत्वाचा असणार आहे, कामात येणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 गुणधन तक्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावी मुरांडा केंद्र तळोदी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली. तर एकूण गुण असणार आहे मित्रांनो यावर्षी 200 अ ब क मिळून. तर बघा, हा एकत्रित गोषवारा असणार आहे. तर मी हा गोषवारा आपल्याला दाखवणार आहे. अशा पद्धतीने हा तयार करण्यात आलेला आहे. तर याचं हे पहिलं पेज असणार आहे. यामध्ये बघा, एकत्रित गोषवारा म्हणून अनुक्रमांक इकडे दिलेला आहे, भागाचे नाव, पायाभूत सुविधा. एकूण गुण 38 होते मित्रांनो त्यासाठी, आणि प्राप्त गुण 23 आहे. त्यानंतर शासन ध्येय धोरण व अंमलबजावणी यासाठी एकूण गुण 101 होते आणि प्राप्त गुण 71 आहे. हे माझ्या शाळेचं आहे मित्रांनो, आपण या पद्धतीने तयार करून घ्या. त्यानंतर क जे आहे शैक्षणिक संपादनूक यासाठी एकूण गुण 61 आहे आणि प्राप्त गुण 36 आहे. तर यामध्ये मित्रांनो एकूण गुण आता झालेले आहे 200. यावर्षी 200 मार्काचं मार्किंग आहे यासाठी, गेल्या वर्षी 150 मार्काचा होता. आणि प्राप्त गुण जे आहे मित्रांनो 130 आहे. याची जर आपण टक्केवारी काढली तर 65% ते येणार आहे आणि प्राप्त श्रेणी जी असणार आहे ती ब असणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना आता प्रश्न पडणार आहे की सर इथे आपण श्रेणी कुठून लिहिली, कारण जे शासन निर्णय आलेला आहे या कार्यक्रमाचा या वर्षीचा, त्यामध्ये कुठेही श्रेणीचा उल्लेख वगैरे केलेला नाही आहे. तर मित्रांनो, मी हे अ ब क ड प्रमाणे ब श्रेणी इथे दिलेली आहे. 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75 आणि 76 ते 100 अशा पर्सेंटेज प्रमाणे ते ब श्रेणी इथे मी दिलेली आहे. तर ही जी पीडीएफ आहे मित्रांनो, मी हे स्वतः तयार केलेली आहे आणि आपल्या सर्वांना ही कामात येणार आहे. जर आपल्याला हवी असेल तर मला आपण कॉमेंट्स करू शकता. तर मित्रांनो बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा झाला गोषवारा याचा. तर यामध्ये आता पहिलं पेज जे असणार आहे ते असणार आहे आपल्या पायाभूत सुविधेचं. तर हा गुणधन तक्ता असणार आहे, अशा पद्धतीचा आपण तयार करून घेतला आहे. तर बघा, यामध्ये आता हा असणार आहे पायाभूत सुविधेचा एकूण 38 गुणांसाठी. तर यामध्ये मित्रांनो जे मुद्दे होते एकूण, ते मुद्दे आपण इथे घेतलेले आहे. एकूण 13 मुद्दे होते. 13 फोटो आपण अपलोड केलेले होते, आपल्याला जर आठवत असेल किंवा आपण व्हिडिओ जर बघितलेला असेल तर 13 फोटो आपण अपलोड केलेले होते तिथे. आणि 13 मुद्दे, मुख्य मुद्दे जे होते ते 13 होते. तर यामध्ये प्रत्येक मुद्द्यासाठी, जसा आता हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो बघा, इथे जसा हा वर्ग खोल्याचा पहिला मुद्दा आहे, यासाठी एकूण 3 गुण होते आणि यासाठी प्राप्त गुण जे आहे ते 2 आलेले आहे. माझ्या शाळेचा आहे मित्रांनो हे. त्यानंतर बघा, मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष यासाठी एकूण 2 गुण होते आणि यामध्ये प्राप्त गुण 1 आहे. याच पद्धतीने संपूर्ण जे 13 मुद्दे आहे ते लिहून घेतलेले आहे आणि इथे एकूण गुण त्याचे टाकून घेतलेले आहे या बाजूला, आणि या बाजूला प्राप्त गुण इथे टाकून घेतलेले आहे. तर हे स्वतंत्र पेज आपण तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो प्रत्येक भागाचं. जसं आता हे जे आहे ते पायाभूत सुविधेसाठी असणार आहे, भाग अ पायाभूत सुविधा एकूण 38 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा जो भाग असणार आहे मित्रांनो, यामध्ये वर संपूर्ण सेम मॅटर असणार आहे. फक्त इथे आता चुकीने मित्रांनो तिसरं पेज मी लावलेलं आहे. दुसरं पेज जे आहे ते भाग 2 जे आहे शासन ध्येय धोरण व अंमलबजावणी, एकूण हे 101 गुणांसाठी असणार आहे. तर यामध्ये मित्रांनो एकूण 19 मुद्दे होते. तर मुख्य मुद्दे जे होते ते 19 होते, ते सर्व आपण इथे टाकून घेतलेले आहे. काही मुद्दे मागच्या पेजवर इथे काही मुद्दे मागच्या पेजवर अशा पद्धतीने आलेले आहे. तर प्रत्येक मुद्द्याच्या बाजूला इथे एकूण गुणांचा कॉलम तिथे टाकण्यात आलेला आहे. 101 गुण होते एकूण प्रत्येक जे मुद्दे होते त्यानुसार, आणि तिथे प्राप्त मित्रांनो 71 गुण तिथे आलेले आहे माझ्या शाळेचे. तर हा जो दुसरा भाग आहे याचा आपण अशा पद्धतीने हा गुणधन तक्ता तयार करून घेतलेला आहे. एकूण मुद्दे आपण फक्त इथे कव्हर केलेले आहे, कारण बाकीचे आपल्याकडे प्रिंट आहे उपमुद्द्यासाठी, तर त्यामुळे आपल्याला इथे फक्त मुख्य मुद्दे घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा गुणधन तक्ता तयार करून घ्यायचा आहे. आणि तिसरा जो पेज असणार आहे यामध्ये तो असणार आहे मित्रांनो, तो असणार आहे आपल्या तिसऱ्या भागाचा भाग क शैक्षणिक संपादन एकूण 61 गुणासाठी. तर त्यामध्ये मित्रांनो फक्त एकूण 10 मुद्दे असणार आहे, मुख्य मुद्दे. त्यासाठी बाजूला एकूण गुण आणि त्यासाठी प्राप्त गुण जे आहे ते इथे या बाजूला अशा पद्धतीने येणार आहे. तर संपूर्ण सविस्तरपणे मित्रांनो हे जे आपल्याकडे जेव्हा बाह्य मूल्यांकन होणार आहे तर ते जी टीम येणार आहे त्यांना समजण्यासाठी अत्यंत महत्वाचं हे असणार आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे दिसणार सुद्धा आहे. आपण आपल्या शाळेचं जर अशा पद्धतीने रेकॉर्ड जर आपण तयार केलं, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, तर बघा 3 पेज ते झाले मित्रांनो गुणधन तक्त्याचे, आणि हा एकत्रित गोषवारा आपण त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे सर्व करण्यासाठी आपल्याला या ज्या आपण प्रिंट काढलेल्या आहे, जी माहिती भरलेली आहे आपण या ज्या प्रिंट काढलेल्या आहे, इथून आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचे आहे. आपण नेमकं कोणतं मार्किंग करून घ्यायचे आहे, नेमकं आपण कोणत्या मुद्द्यासाठी आपल्याला गुण लागू आहे नाही लागू आहे ते संपूर्ण आपल्याला मार्किंग जे आहे गुणांची ते या प्रिंट वरून करायची आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला हा गुणधन तक्ता आपण तयार केल्यानंतर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं हे असणार आहे. आणि आपल्या शाळेमध्ये जेव्हा बाह्य मूल्यांकन होणार आहे तेव्हा हे जे टीम
येणार आहे त्यांना दाखवण्यासाठी सुद्धा खूप सोयीस्कर होणार आहे. तर मित्रांनो बघा, अत्यंत महत्वाची ही माहिती असणार आहे. हा गुणदान तक्ता आपण तयार करून घेतलेला आहे आणि हा प्रत्येक शाळेसाठी अत्यंत महत्वाचा आणि उपयोगात येणार आहे. तर मित्रांनो, हा गुणदान तक्ता आपल्याला जर हवा असेल, आवडलेला असेल तर मला आपण व्हॉट्सअपला कॉमेंट्स करा. मी आपल्याला याची वर्ड फाईल आणि याची PDF सुद्धा पुरवणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यानंतर आपला दुसरा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण यासाठी जे फाईल आपल्याला तयार करायची आहे ती फाईल आपण कशी तयार करायची, मागच्या सत्रामध्ये मित्रांनो टप्पा क्रमांक 2 जेव्हा झालेला होता त्याची सुद्धा फाईल आपण तयार केलेली होती. त्यामध्ये आपण प्रत्येक मुद्द्याला कोणकोणती माहिती भरलेली आहे, फोटो कोणता लावलेला आहे, त्याची संपूर्ण तिथे प्रिंट सहित ते येणार आहे आणि ती फाईल अत्यंत सुंदर अशी दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू जसं का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.